मुंबई में खुद को वरिष्ठ पुलिस अधिकारी बताकर लोगों से ठगी करने वाले एक फर्जी पुलिस अधिकारी को मुंबई क्राइम ब्रांच ने गिरफ्तार कर लिया है। आरोपी फर्जी सरकारी पहचान पत्र और पुलिस नंबर प्लेट लगी गाड़ी का इस्तेमाल कर नागरिकों को बैंक से लोन मंजूर कराने का झांसा देकर पैसे ऐंठता था। मामला मुंबई के GAV स्थित GPSA के कमरा नंबर 1 से मिली शिकायत के बाद सामने आया। शिकायत में बताया गया था कि करीब 54 वर्षीय एक व्यक्ति खुद को वरिष्ठ पुलिस अधिकारी बताकर फर्जी दस्तावेजों के जरिए लोगों को धोखा दे रहा है। सूचना के आधार पर पुलिस ने मानवीय और तकनीकी जांच शुरू की। जांच के दौरान पता चला कि संदिग्ध आरोपी मुंबई के अंधेरी स्थित होटल द लीला में आने वाला है। इसके बाद पुलिस ने जाल बिछाकर होटल के पास पुलिस नंबर लगी प्लेट भूरे रंग की टाटा पंच कार में सवार 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। पुलिस ने आरोपी के पास से MH12 XH 9447 नंबर वाली टाटा पंच कार, फर्जी सरकारी पहचान पत्र और वरिष्ठ पुलिस अधिकारी होने का दावा करने वाले कई जाली दस्तावेज बरामद किए हैं। इस मामले में सहार पुलिस स्टेशन में आरोपियों के खिलाफ भारतीय न्याय संहिता की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस के मुताबिक गिरफ्तार तीसरे आरोपी का पहले भी आपराधिक रिकॉर्ड रहा है और उसके खिलाफ कस्तूरबा मार्ग, साकीनाका, खेरवाड़ी पुलिस स्टेशनों में धोखाधड़ी और जालसाजी के मामले दर्ज हैं। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि किसी भी व्यक्ति द्वारा पुलिस अधिकारी या सरकारी अधिकारी बनकर पैसे की मांग करने पर सतर्क रहें और इसकी सूचना तुरंत पुलिस को दें। आमच्याकडे एक कंप्लेन आलेले होते की एक इसम आहे जे स्वतःला वरिष्ठ पोलीस ऑफिसर सांगतात आणि तो त्यांचे तशा प्रकारचे दाखवून लोकांची फसवणूक करीत आहे। आणि त्यामध्ये त्यांनी लोकांकडून पैसे घेतलेले आहे किंवा मेडिएशन करतात की त्यामध्ये ते काम करून देणार आणि त्यामध्ये एक इसमांची चिटिंग झालेली होती आणि त्यामध्ये 10 लाख रुपये त्यांचे गेलेले होते। त्यानंतर आम्ही खात्री केले आणि हा इसमावर आम्ही ट्रॅप लावले। तर काल ते लीला हॉटेलला तो आणि अजून दोन इसम त्यांच्यासोबत आम्ही पकडलेले आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेले आहे। ते गुन्हा पुढील तपास युनिट 1 करीत आहेत आणि त्यांना कोर्टमध्ये प्रोड्यूस केले। आज माननीय कोर्टने त्यांना 4 दिवसची पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्यांचे जे इतिहास आहे ते बरेच काही वर्षापासून त्यांनी फोर्ज आयडेंटिटी कार्ड पण बनवलेले आहे आणि ते स्वतःला ACP आणि DCP मुंबई सांगतात। तर त्याप्रमाणे आमचे पुढील तपास चालू आहे आणि पुढील अजून कोणाची फसवणूक यांनी केलेली आहे त्यावर पण आमचे तो पण आमचे तपासाचा भाग आहे। हामध्ये जे एक आरोपी आहे, 3 आरोपी आहे। हामध्ये एक आरोपी असा पण आहे ज्यांच्यावर पूर्वी 3 अभिलेखावर गुन्हे आहेत। त्यांच्यावर 3 वेगवेगळे पोलीस स्टेशनला, कस्तुरबाला गुन्हा आहे, साकीनाकाला आहे आणि खेरवाडीला आहे। ते चिटिंग आणि फॉर्जरीचे गुन्हा आहे। सर नक्की काय म्हणजे ते सांगायचे काय मोडस ऑपरेंडी होते की स्वतःला ॲज ACP किंवा DCP इंट्रोड्यूस करत होते की ते हा रँकचे ऑफिसर आहे आणि त्याप्रमाणे लोकांना वाटत होते हा ॲक्च्युअली पोलीस ऑफिसर आहे आणि त्याप्रमाणे यांनी ओळख वाढवून आणि त्यांच्यावर ट्रस्ट वाढवून लोकांची आर्थिक फसवणूक त्यांनी केलेली आहे। अशा प्रकारचे काही निष्पन्न नाही झाले। तर ह्यांचे जे इतिहास आहे स्वतःला वरिष्ठ पोलीस ऑफिसर सांगणे पण ॲक्च्युअली हा नाही आहे। ते ह्यांचे जवळपास 10 वर्षापासून त्यांचे चालू आहे। मूळ हा जे एक आरोपी आहे ते सांगलीचा आहे आणि दुसरा आरोपी पण सांगलीचा आहे। तिसरा जे आरोपी ते मुंबईचे आहे।